बाळा, थांब. हो, तुलाच सांगतोय मी. तू हा संदेश ऐकतोयस ना? मग कृपया हा संदेश मध्येच सोडू नकोस. कारण कदाचित आज तुझ्या आयुष्यातला असा एक क्षण आहे जिथे तुला कोणीतरी फक्त एवढंच म्हणावं असं वाटतंय, बाळा, मी तुझ्या सोबत आहे. आणि म्हणूनच आज मी स्वतः तुला हाक मारतोय. बाळा, तू आयुष्याला कंटाळला असशील, सगळं काही संपावं असं वाटत असेल, मनात खूप विचारांचा गोंधळ असेल, तुझ्या डोळ्यात अश्रू असतील, पण ते पुसायला जवळ कोणी नसेल, तर माझ्या लेकरा, आज एक गोष्ट लक्षात ठेव. तू एकटा नाहीस. तुला वाटते ना की तुझं दुःख कोणालाच समजत नाही. मला समजते बाळा. तुला वाटते ना की तुझ्या मनात काय चाललंय हे कोणालाच दिसत नाही. मला दिसते बाळा. तू रात्री उशिरापर्यंत जागतोस, सगळे झोपलेले असतात, आणि तू मात्र छताकडे पाहत स्वतःच्या नशिबाला प्रश्न विचारत असतोस. माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का? तेव्हा तुझ्या त्या प्रत्येक अश्रूंचा साक्षीदार मी आहे. बाळा, तू आजपर्यंत खूप सहन केलं आहेस. कधी माणसांनी तुला तोडलं, कधी परिस्थितीने तुला हरवलं, कधी जवळच्यांनीच तुला एकटं केलं, आणि कधी स्वतःच्या मनानेच तुझी साथ सोडली. पण लेकरा, तू थकला आहेस, संपलेला नाहीस. ही गोष्ट मनात खोलवर कोरून ठेव. तुझ्या आयुष्यात आज कितीही अंधार असला तरी त्या अंधारानंतर पहाट येतेच. म्हणूनच बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण कदाचित या काही शब्दांमध्ये तुला जगण्याची एक नवीन आशा सापडेल. मी तुला आज फक्त धीर देण्यासाठी आलो नाही, मी तुला पुन्हा उभं करण्यासाठी आलो आहे. बाळा, माझा हात धर आणि माझ्यावर विश्वास ठेव. कारण तुझी कहाणी अजून संपलेली नाही. बाळा, तू मनात किती गोष्टी दाबून ठेवल्या आहेत हे मला माहिती आहे. तू सगळ्यांसमोर हसतोस, पण एकटं झाल्यावर रडतोस. तू सगळ्यांना म्हणतोस मी ठीक आहे, पण आतून तुझं मन रोज तुलाच विचारतं, मी खरंच ठीक आहे का? बाळा, मला खोटं सांगू नकोस. तू माझ्या समोर मन मोकळं कर. तुझ्या मनात राग असेल तर तो मला सांग. दुःख असेल तरी मला सांग. तुला कोणीतरी सोडून गेलं असेल तर मला सांग. तुझं लग्न जमत नसेल, तुझ्या संसारात अडचणी असतील, घरात भांडणं असतील, पैशांची चिंता असेल, नोकरीची चिंता असेल, तुझ्या मुलांच्या भविष्याची काळजी असेल, काहीही असो, तू हे सगळं माझ्या चरणी ठेव. तू इतकं सगळं एकट्याने उचलण्याची गरज नाही. बाळा, जेव्हा ओझं खूप जड होतं ना, तेव्हा ते खाली ठेवायचं असतं. आणि तुझं मन आज खूप जड झालं आहे, म्हणून आज ते ओझं माझ्याकडे दे.
पण माझ्या लेकरा, एक गोष्ट ऐक. तुला आयुष्य संपवायचं नाहीये. तुला फक्त हे दुःख संपावं असं वाटते. आणि या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तुला जगायचं आहे बाळा. फक्त तुला अशा पद्धतीने जगायचं नाहीये ज्या पद्धतीने तू आज जगतोयस. तुला प्रेम हवं आहे. तुला आधार हवा आहे. तुला कोणीतरी जवळ घेऊन म्हणावं असं वाटतंय की काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. तर आज मी तुला सांगतो, काळजी करू नको बाळा. तू माझ्याकडे आला आहेस ना. मग आता तुझं दुःख फक्त तुझंच राहिलं नाही, ते माझंही आहे. तू रड, मनसोक्त रड, पण माझ्या लेकरा, स्वतःला सोडून देऊ नकोस. कारण तुझं आयुष्य माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. बाळा, तुला वाटतंय ना की हा त्रास कधीच संपणार नाही. तुला वाटतंय ना की उद्याचा दिवसही आज सारखाच असेल. पण माझ्या लेकरा, आजचा दिवस तुझं संपूर्ण आयुष्य ठरवत नाही. आज तू दुःखी आहेस म्हणून कायम दुःखी राहणार नाहीस. आज तुझं दुःख, तुझं काम झालं नाही म्हणून आयुष्यभर अपयशी राहणार नाहीस. आज कोणीतरी तुला नाकारलं म्हणून तू प्रेमासाठी अयोग्य होत नाहीस. आज तुझं नातं तुटलं म्हणून तुझं आयुष्य तुटत नाही. आज तुझ्याकडे पैसे नाहीत म्हणून तुझी किंमत कमी होत नाही. आणि आज तुझ्या आयुष्यात अंधार आहे म्हणून सूर्य पुन्हा उगवणार नाही असं कधीच होत नाही. बाळा, रात्र कितीही मोठी असली तरी पहाट थांबत नाही. अगदी तसंच तुझं दुःख कितीही मोठं असलं तरी त्याचा शेवट असतोच. फक्त त्या शेवटापर्यंत पोहोचण्यासाठी तुला आजचा दिवस पार करायचा आहे. फक्त आज. उद्याची चिंता उद्यावर सोड. संपूर्ण आयुष्याचा भार आजच्या एका क्षणावर ठेवू नकोस. आज फक्त श्वास घे, डोळे मीट आणि मनात म्हण, स्वामी माझ्या सोबत आहेत. पुन्हा म्हण, मी एकटा नाही. आणि तिसऱ्यांदा म्हण, हा काळही निघून जाईल. बाळा, कधी कधी देव आपली परीक्षा घेत नाही. तो आपल्याला घडवत असतो. ज्याला तू शिक्षा समजतोस. आणि त्यातूनच कदाचित तुझी नवीन सुरुवात तयार होत असेल. ज्याला तू शेवट समजतोस, तोच कदाचित तुझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाचा पहिला दिवस असेल. म्हणून थांब बाळा, घाई करू नकोस. तुझ्या आयुष्याचा निर्णय एका दुःखी दिवसावर घेऊ नकोस. कारण उद्या तुझ्यासाठी काय घेऊन येणार आहे हे तुला आज माहीत नाही. कदाचित उद्या तुला अशी व्यक्ती भेटेल जी तुझं आयुष्य बदलून टाकेल. कदाचित उद्या तुझं एखादं काम होईल ज्याची तू वर्षानुवर्षे वाट पाहत होतास. कदाचित
उद्या तुझ्या घरात आनंदाची बातमी येईल. कदाचित उद्या तुझ्या डोळ्यातले हे जे अश्रू आहेत ते आनंद अश्रू होतील. म्हणून बाळा, उद्यापर्यंत तरी थांब, माझ्यासाठी थांब, कारण मला तुझ्यासाठी अजून खूप काही करायचं आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात काही माणसं आली, तू त्यांना मनापासून प्रेम दिलंस, त्यांच्यासाठी स्वतःला विसरलास, त्यांच्यासाठी खूप काही सहन केलंस. पण शेवटी त्यांनी काय केलं? त्यांनीच तुला सोडून दिलं. आणि मग तू स्वतःलाच दोष देऊ लागलास. माझ्यातच काही कमी आहे का? माझ्यावरच कोणी प्रेम का करत नाही? मीच काय नेहमी एकटा पडतो? बाळा, दुसऱ्याने तुला सोडलं म्हणून तू स्वतःला सोडून देऊ नकोस. एखाद्या व्यक्तीने तुझी किंमत ओळखली नाही म्हणून तुझी किंमत कमी होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेव. ज्यांनी तुला सोडलं त्यांच्यासाठी तू स्वतःला शिक्षा देऊ नकोस. ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांच्या चुकीची शिक्षा स्वतःला देऊ नकोस. ज्यांनी तुझं मन तोडलं त्यांच्यामुळे तुझं आयुष्य तोडू नकोस. तुझं आयुष्य तुझं आहे बाळा, आणि ते खूप मौल्यवान आहे. तुझ्या आयुष्यात अजून कितीतरी लोक येणार आहेत. तुझ्यावर प्रेम करणारे लोक येणार आहेत. तुझी किंमत जाणणारे लोक भेटणार आहेत. पण त्यासाठी तुला इथं राहावं लागेल. तुला स्वतःला एक संधी द्यावी लागेल. बाळा, आजपासून स्वतःशी एक वचन दे. मी स्वतःला सोडणार नाही. काहीही झालं तरी नाही, मन खचलं तरी नाही, लोकांनी साथ सोडली तरी नाही, परिस्थितीने पाठ फिरवली तरी सुद्धा नाही. कारण माझा हात तुझ्या डोक्यावर आहे आणि माझा आशीर्वादाचं सावट तुझ्यावर आहे. तू पडशील पण मी तुला उठवेन. तू रडशील पण मी तुझे अश्रू पुसायला तुझ्या जवळ असेन. तू थकशील पण मी तुला पुन्हा चालायला शिकवेन. फक्त तू चालणं थांबवू नकोस. बाळा, कधी कधी आयुष्य खूप वेगाने धावतं. सगळ्या समस्या एकाच वेळी समोर येतात आणि मग मन म्हणतं, आता माझ्याकडून काहीच होणार नाही. पण माझ्या लेकरा, त्या क्षणी तुला संपूर्ण आयुष्य सोडायचं नसतं. फक्त एक पाऊल मागे घ्यायचं असतं. थोडं थांबायचं असतं. थोडं विश्रांती घ्यायची असते. ज्याच्यावर विश्वास आहे त्यांच्याशी बोलायचं असतं. आपल्या माणसाला सांगायचं असतं, माझं मन ठीक नाहीये, मला तुझी गरज आहे. बाळा, मदत मागणं ही कमजोरी नाही. रडणं ही कमजोरी नाही. थकणं ही सुद्धा कमजोरी नाही. तू माणूस आहे. तुलाही कधी ना कधी आधाराची गरज असते.
म्हणून जर आज तुझ्या मनात खूप काळे विचार येत असतील तर कृपया एकटं राहू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव आणि एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोल. तुझ्या गरजांशी बोल, तुझ्या मित्रांशी बोल, ज्याच्यावर तुझा विश्वास आहे त्यांच्याशी बोल. आणि जर मन खूपच असह्य होत असेल तर एखाद्या मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी मदत घे. कारण बाळा, तुझं मनही तुझ्या शरीरासारखंच आहे. जखम झाली तर उपचार करावेच लागतात. तसंच मनाला जखम झाली तर त्याचीही काळजी घ्यावी लागते. तू मदत घे, मी तुझ्या सोबत आहे. आणि लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षणात घेतलेला एक छोटासा योग्य निर्णय तुझे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. म्हणून आज कोणताही मोठा निर्णय घेऊ नकोस. आज फक्त स्वतःला सुरक्षित ठेव. आज फक्त माझ्याजवळ राहा. आज फक्त एवढं म्हण, स्वामी मला शक्ती दे. आणि बाळा, मी तुला ती शक्ती देईन. बाळा, आता माझं शेवटचं एक वाक्य मनात ठेव. तुझं आयुष्य संपवण्यासाठी नाही तर जगण्यासाठी मिळालं आहे. तू या जगात विनाकारण आलेला नाहीस. तुझ्या जन्मामागे एक कारण आहे. तुझ्या आयुष्याला एक अर्थ आहे. तुझी गरज कोणाला तरी आहे. तुझ्या हसण्याची वाट पाहणारा कोणीतरी आहे. तुझ्या आवाजाची वाट पाहणारा कोणीतरी आहे. तुझ्या घरात येण्याची, तुझ्या घरात परत येण्याची वाट पाहणारं कोणीतरी मन आहे. म्हणून बाळा, तू स्वतःला कधीच कमी समजू नकोस. तू ओझं नाहीस. तू त्रास नाहीस. तू कोणासाठीही निरुपयोगी नाहीस. तू माझं लेकरू आहेस आणि माझं लेकरू कधीच एकटं नसतं. आज तू जिथे आहेस तिथूनच तुझी नवीन सुरुवात होऊ शकते. आज तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत, पण उद्या याच डोळ्यात आनंद असेल. आज तुझं मन तुटलं आहे, पण उद्या हेच मन पुन्हा प्रेम करायला शिकेल. आज तू म्हणतोयस, माझं आयुष्य संपलं, पण मी तुला सांगतो, नाही बाळा, तुझं आयुष्य अजून सुरू झालं आहे. तुझी कहाणी अजून बाकी आहे. तुझं सुख अजून बाकी आहे. तुझ्या आयुष्यात येणारे सुंदर असे दिवस अजून बाकी आहेत. तू ज्या आनंदासाठी इतके दिवस रडतोयस, तो आनंद अजून तुझ्या वाट्याला यायचा आहे. म्हणून उठ बाळा, डोळे पुस, हळूहळू पुढे चल. एक दिवसात सगळं बदलणार नाही, पण एक दिवस नक्कीच सगळं बदलेल. फक्त तू तो दिवस पाहण्यासाठी इथे सज्ज राहा. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या डोक्यावर हात माझा आहे. तुझ्या पाठीशी माझी शक्ती आहे. तुझ्या प्रत्येक श्वासासोबत
माझा आशीर्वाद आहे. आणि जेव्हा तुला पुन्हा एकदा वाटेल ना, आता माझ्याकडून काहीच होणार नाही, तेव्हा फक्त एवढंच म्हण, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हण, श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा पुन्हा एकदा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बाळा, तुझ्या डोळ्यातील अश्रू मला दिसत आहेत. तुझ्या मनातील वेदना मला जाणवत आहेत. पण आता त्या वेदनांना तुझं संपूर्ण आयुष्य ठरवू देऊ नकोस. तू माझं लेकरू आहेस आणि मी तुला सोडणार नाही. तू कितीही दूर गेला तरी मी तुझ्या सोबत आहे. तू कितीही तुटलास तरी मी तुला पुन्हा जोडेन. तू कितीही हरलास तरी मी तुला पुन्हा उभं करेन. फक्त तू स्वतःला सोडू नकोस. हा माझा तुला आदेश नाही बाळा. ही माझ्या लेकरासाठी माझी विनंती आहे. आज माझ्यासाठी जग, उद्या स्वतःसाठी जग. आणि एक दिवस मागे वळून पाहताना तुलाच जाणवे, मी त्या दिवशी थांबलो नसतो तर मला आजचा हा सुंदर असा दिवस कधीच पाहता आला नसता. म्हणून बाळा, थांब, श्वास घे, माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे चल. मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुला आशीर्वाद देतो. तुझ्या आयुष्यात सुख येऊ दे. तुझ्या मनाला शांती मिळू दे. तुझ्या घरात आनंद नांदू दे. तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसले जाऊ दे. तुझ्या आयुष्यातील अंधार दूर होऊ दे. आणि बाळा, तुला पुन्हा एकदा मनापासून हसताना पाहू दे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि लक्षात ठेव, भिवू नकोस. मी तुझ्या